केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला दिल्याचा निर्णय जाहीर केला होता। हा निर्णय देताना शरद पवार गटाला नवे नाव आणि चिन्ह निवडण्यासाठी बुधवार म्हणजे 7 फेब्रुवारी 2024 ची दुपार 4 पर्यंत वेळ दिला होता। शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला 3 नावे सुचवली होती। त्यानंतर आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे। शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या वर्षी जुलै महिन्यात फूट पडली होती। अजित पवार यांनी काही आमदारांसह राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते। तेव्हापासून दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता। या संदर्भात अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्ह आपलाच असल्याचा दावा करण्याची याचिका केली होती। दोन्ही गटांनी या संदर्भातील पुरावे देखील दिले होते। या वादावर निवडणूक आयोगाने 6 महिन्यात 10 वेळा सुनावणी घेतली आणि काल 6 फेब्रुवारी रोजी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला। आज निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव दिल्याने आगामी राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नव्या पक्षाला हे नाव वापरता येणार आहे।